देवाच्या पवित्र उपासनेला सुरुवात करूया. मन शांत करू, स्वतःला स्थिर करू आणि देवाच्या पवित्र स्थानामध्ये प्रवेश करूया. देवाच्या पवित्र नामाचा महिमा करण्याकरता उपासना संगीत यामधील गीत क्रमांक 333, उपासना संगीत गीत क्रमांक 333, प्रभूचं वाट दाखवी स्वतः मला तो चालवी. हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया. देवाचं धन्यवाद करूया. प्रभूचं वाट दाखवी स्वतः मला तो चालवी. सोचे मनात जे हा विचार ते वाटे समाधान फार. तो चालवी, तो चालवी मला स्वस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी. प्रभूचं स्वतः चालवी. कधी हर्षाच्या समयी, कधी क्लेशाच्या प्रलयी, सुखात की दुःखात मी तो चालवी, तो नेहमी. तो चालवी, तो चालवी मला स्वस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी. प्रभूचं स्वतः चालवी. शेवटलं कडवं. संपेल जेव्हा माझी धाव, जय होई माझा पूर्ण भाव. ते मृत्यू तीरे नाभिना, प्रभूचं चालवीन पार. तो चालवी, तो चालवी मला स्वस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी. प्रभूचं स्वतः चालवी. देवात्मा आहे आणि त्याच्या उपासकांना त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो.
त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला आहे. प्रार्थना करूया. हे कृपाळू परमेश्वर देवबापा, नवीन सप्ताहाबद्दल आम्ही मनापासून तुझी उपकार स्तुती करतो, तुला गौरव आणि सन्मान देतो. हे कृपाळू परमेश्वर देवबापा, सप्ताहभर तू आम्हाला सांभाळलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. कृपाळू परमेश्वर देवबापा, नवीन सप्ताहामध्ये वाटचाल सुरू करत असताना तुझ्या पवित्र वचनाद्वारे जे मार्गदर्शन तू आम्हाला करणार आहेस ते समजणारं अंतःकरण मन आम्हाला दे. या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या आपल्या आपल्या कुटुंबामधून सुखी आणि निरोगी असलेल्या सर्व भक्तगणांना मी तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करीतो. या संपूर्ण भक्तीचा ताबा तू घे अशी प्रार्थना करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. परमप्रिय बंधुजन हो, शास्त्र अनेक स्थळी आम्हास उत्तेजन देते की आम्ही आपली बहुविध पापे व दुष्टाई ही कबूल करून पदरी घ्यावीत. ती सर्व समर्थ देव आमचा स्वर्गातील पिता यापासून ढोंग करून लपवू नये, पण नम्र, लीन व अनुतप्त व अज्ञानकित अंतःकरणाने ती पदरी घ्यावीत. हेतू हा की देवाची अपार कृपा व दया याकडून त्यांची क्षमा व्हावी. आम्ही देवाजवळ नेहमी आपली पापे नम्रतेने पदरी घेतली पाहिजेतच, पण विशेषतः त्याचकडून आम्हाला प्राप्त झालेल्या अनेक लाभाबद्दल त्याचे उपकार मानण्यास, त्याच्या थोर नावाला साजेशी त्याची उपकार स्तुती उघडपणे करण्यास, त्याचे परमपवित्र वचन ऐकण्यास आणि जसे आत्म्यास तसे शरीरात जे काही आवश्यक असेल ते मागण्यास आम्ही एकत्र जमतो, तेव्हा तर विशेष करून पाप कबुली केली पाहिजे. म्हणून येथे हजर असलेल्या तुम्हा सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्व शुद्ध अंतःकरणाने देवाच्या दयासनाजवळ जाऊन दीनवाणीने असे म्हणू. सर्व समर्थ देवाजवळ आपण नम्रतेने आपली पापे कबूल करू. यावेळेस आपण शांत होऊया, मन स्थिर करूया आणि जिवंत परमेश्वराजवळ पाप कबुलीच्या प्रार्थनेच्या रूपानं आपली पापे कबूल करू. हे सर्व समर्थ व कृपाळू बापा, आम्ही चुकलेल्या मेंढरासारखे तुझा मार्ग सोडून बहकलो आहोत. आम्ही आमच्याच मनाच्या कल्पनेने व इच्छेने चालत आलो आहोत. तुझ्या पवित्र नियमांचे उल्लंघन आम्ही केलं आहे. जे करावे ते आम्ही केले नाही आणि जे करू नये तेच आमच्या हातून घडले आहे व आमच्यात काही स्वास्थ्य नाही. म्हणून हे प्रभो, आम्हा दीन पाप्यांवर दया कर. जे आपली पापे पदरी घेतात त्यास वाचीव. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी वचने तू मनुष्य मात्रास दिली आहे त्या वचनानुसार जे अनुतापी आहेत त्यांना यथापूर्ण कर. आणि हे परमदयाळू बापा, त्या प्रभूसाठी असे कर की यापुढे आम्ही भक्तिभावाने, नीतिमत्तेने आणि नेमस्तपणाने वागून तुझ्या पवित्र नामाचे गौरव करावे. आमेन. सर्व समर्थ देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त, सर्व समर्थ व कृपाळू आमचा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या सर्व पापांची क्षमा करून तुम्हास त्यापासून मुक्त करो आणि खरा पश्चाताप करून जीवन सुधारण्यास तुम्हास अवधी देव आणि पवित्र आत्म्याचा अनुग्रह व समाधान तुम्हास देव. आमेन. हे प्रभो, आमचे ओठ तू उघड म्हणजे आमचे मुख तुझी कीर्ती वर्णील. हे ईश्वरा, आमचा बचाव करण्यास धाव. हे प्रभू, आम्हास सहाय्य करण्यास त्वरा कर. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभी होते, सध्या आहे आणि सर्वदा युगानुयुग होईल. प्रभूची स्तुती तुम्ही करा. पुनरुत्थान दिनानंतरचा असलेला 5वा रविवार, यासाठी असलेली सार प्रार्थना, शास्त्रपाठ आणि शुभवर्तमान. यावेळेस आजच्यासाठी असलेली सार प्रार्थना आपण करूया. हे देवा, प्रीती नसल्यास आमच्या कोणत्याही कृतीला तुझ्या दृष्टीने मोल नाही. म्हणून हे प्रभो,
सर्व राष्ट्राची जननी असणारी तुझी सर्वोत्कृष्ट देणगी प्रीती तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला दे. आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे शिष्य आहोत हे त्या प्रीतीमुळे लोकांना कळू दे. तू सर्व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. आजच्यासाठी असलेला प्रथम शास्त्रपाठ यावेळेस आपण ऐकूया. प्रथम शास्त्रपाठ. प्रेषितांची कृत्ये 16वा अध्याय 6 ते 10. आशिया मायनरमधून पौलाचा प्रवास. नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया ह्या प्रांतामधून गेले आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. मग ते मुसियाजवळ जाऊन त्रोवसाला खाली गेले. तेथे रात्री पौलाला असा दृष्टांत झाला की मासेदोनियाचा कोणी एक माणूस उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला सहाय्य कर. त्याला असा दृष्टांत झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगावयास देवाने आम्हाला बोलवले आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला. आमीन. त्याचप्रमाणे आजच्या मननाकरिता असलेला द्वितीय शास्त्रपाठ देखील यावेळेस आपण ऐकूया. पेत्राचे पहिले पत्र 4था अध्याय 7 ते 11. सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. मुख्यतः एकमेकावर एकनिष्ठतेने प्रीती करा, कारण प्रीती पापाची रास झाकून टाकते. कुरकुर न करता एकमेकाचा पाहुणचार करा. प्रत्येकाने जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नाना विविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकाच्या कारणी लावा. भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहो असे बोलावे. सेवा करणाऱ्यांनी ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहो अशी करावी, यासाठी की सर्व गोष्टीत देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे. गौरव व पराक्रम ही युगानयुग त्याची आहेत. आमेन. त्याचप्रमाणे आजसाठी असलेलं शुभवर्तमान यावेळेस आपण ऐकणार आहोत आणि मी विनंती करतो सन्माननीय राठोड पाळक साहेब हे आज करता असलेलं शुभवर्तमानाचं वाचन करतील. प्रभो तुम्हा सह असो आणि तुझ्या आत्म्यासह तो असो. पवित्र शुभवर्तमान संत योहान लिखित शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि त्याच्या 15व्या ओवीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे प्रभू तुला गौरव असो. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. मी पित्याला विनंती करेन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करेल. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. मी तुम्हाकडे येईन. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे, आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील. मीही त्याच्यावर प्रीती करील व स्वतः त्याला प्रकट होईल. हे ख्रिस्ताचे पवित्र शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. यावेळी आपण आपला विश्वास प्रकट करूया.
आणि प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून म्हणू. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया हिजपासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला क्रुसी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला, आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे, आणि तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक एक्लेसिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. सर्वांना तारणाऱ्या प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. या सप्ताहाबद्दल, या सप्ताहासाठी जो नवीन सप्ताह देवानं आम्हाला दिलेला आहे, या सप्ताहाबद्दल देवाचे आभार मानतो. आणि या नवीन सप्ताहामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. अनेक दिवसांपासून आपण कोरोना या संकटाचा सामना करत आहोत. देवबापानं इथपर्यंत आम्हाला सुखी निरोगी राखलेला आहे, त्याबद्दल देवबापाला धन्यवाद देतो. या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही सर्वजण आपल्या घरात राहून आपल्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहात, त्याहीबद्दल देवबापाला धन्यवाद देतो. या संकटाच्या समयी देवानं त्याच्या प्रिय लोकांची आध्यात्मिक काळजी घेण्याकरिता यूट्यूब हे अतिउत्तम माध्यम आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याहीबद्दल देवाचे मी आभार मानतो. या यूट्यूबच्या माध्यमातून मंडलिक परिवार, श्री प्रशांत तिडके, ही संपूर्ण टीम अतिशय परिकाष्ठेनं देवाचं हे वचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडत आहे. या सर्वांबद्दलही देवबापाला धन्यवाद देतो. लॉकडाऊनच्या या काळामध्ये संपूर्ण भारत देश हा आर्थिक मंदीसारख्या संकटाला सामोरे जात आहे. लॉकडाऊनचा परिणाम जेवढा सकारात्मक झालेला आहे, तेवढेच आर्थिक दृष्टीनं काहीशा अडचणी आमच्यासमोर अवश्य निर्माण झालेल्या आहेत. हाच आर्थिक मंदीचा परिणाम आपल्या चर्च व्यवस्थापनावरही झालेला आहे. आणि चर्चच्या असेसमेंटवर आधारित असलेले इतर सर्व कार्य जे सध्या ठप्प आहेत, त्यापैकी अतिमहत्त्वाचं कार्य चर्चच्या असेसमेंटद्वारे होत असतं ते म्हणजे सर्व आचार्यांचा पगार, मिशनरीज यांचा पगार, हे सर्व काही ठप्प झालेलं आहे. कारण असेसमेंट नाही, त्याचा परिणाम या सर्व गोष्टींवर अवश्य होत आहे. आणि म्हणूनच मराठवाडा धर्मप्रांताचे सन्मान्य बिशप साहेब यांनी धर्मप्रांतातील सर्व दानशूर प्रियजनांना आव्हान केलेलं आहे की अशा या संकटाच्या समयी, अटीतटीच्या समयामध्ये आपण अर्थरूपानं आपल्या यथाशक्तीप्रमाणे धर्मप्रांताला सहकार्य करावे. आणि तुमच्या या सहकार्याद्वारे आचार्यांचं वेतन, मिशनऱ्यांचं वेतन होणार आहे,
यामुळे विशेष रीतीनं आवर्जून आपलं आर्थिक पाठबळ धर्मप्रांताला द्यावं, अशा प्रकारचं आव्हान माननीय बिशप साहेब यांनी केलेलं आहे. मागील महिन्यात केलेल्या या आव्हानाला प्रतिसाद देऊन अनेक दानशूर व्यक्तींना अर्थात क्राइस्टचर्चच्या सभासदांनी या कार्याला विशेष हातभार लावलेला आहे. त्याबद्दल या सर्व सभासदांचे आम्ही मनापासून आभार मानतो. जे योगदान तुम्ही आर्थिक रूपानं दिलेलं आहे ते खरोखर अतिशय महत्त्वाचं असं ठरलेलं आहे आणि त्याबद्दल देवाला गौरव असो. येणारे काही महिने आपलं हे योगदान अशाच रीतीनं द्यावं अशी विनंती चर्चचे आचार्य प्रिस्ट इन्चार्ज रेव्हरंड RP राठोड पाळकसाहेब यांनी केलेली आहे आणि हे सहकार्य कंटिन्यू ठेवावं अशी विनंती आणि अपेक्षा तुमच्याकडून त्यांनी ठेवलेली आहे. विशेष सूचना आहे मंडळीसाठी. 40 दिवसातील आपलं जे दान आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या स्मरणाकार डब्यामध्ये जमलेलं आहे, आपण ते आपल्याजवळच ठेवावं. चर्चचे खजिनदार आणि कमिटीचे सदस्य आचार्यांसह आपणाकडे येऊन सदरील दान आपल्याकडून जमा करतील. त्यांची तुमच्याकडे येण्याची तारीख लवकरच जाहीर करून सांगण्यात येईल. कृपया दर रविवारचं दान आणि स्मरणाकाराचे डबे हे आपण आपल्याकडे तयार ठेवावेत आणि आपल्याकडून ते घेण्यासाठी लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. विवाह घोषणा सन्मान्य बिशप साहेब यांच्या परवानगीनं कुमार सचिन योसेफ सकट, राहणार सातारा परिसर औरंगाबाद, आणि कुमारी स्नेहा सुखानंद घोरपडे, राहणार शांतीपुरा छावणी औरंगाबाद, या जनांची विवाह घोषणा करीतो. या जनांनी या पवित्र विवाहानं संयुक्त न होण्याचं योग्य कारण, अडथळा अथवा प्रत्यवाय आपणापैकी कुणास ठाऊक असल्यास त्यांनी बोलून दाखवावा. यांच्या विवाह घोषणेची ही पहिली वेळ आहे. यावेळी देवाच्या पवित्र वचनाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतरचा असलेला हा 5वा रविवार, ज्यासाठी चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं जे थीम दिलेलं आहे ते आहे पवित्र आत्मा देण्याबद्दलचं येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना दिलेलं आश्वासन. अर्थात प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना पवित्र आत्मा पाठवून देण्यासंबंधी दिलेलं आश्वासन आणि त्याला अनुसरून असलेले शास्त्रपाठ आपण वाचन केले आणि त्या शास्त्रपाठांवर थोडा वेळ आपण मनन आणि चिंतन करूया. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते, बलानं नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. त्या पवित्र आत्म्याला आपण आजच्या या भक्तीमध्ये आमंत्रित करूया आणि त्याला विनंती करू की त्याच्या सामर्थ्यानं आणि कृपेनं देवाचं हे पवित्र वचन समजण्यास त्यानं आम्हाला सहाय्य करावे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र
जाओ यीशु के चरणों में पवित्र आत्मा सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए तेरे लिए यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ पवित्र आत्मा पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में पवित्र आत्मा। कृपाळू परमेश्वर देव बापा, आम्ही जसे आहोत तसे तुझ्या चरणापाशी येत आहोत. प्रभू, जे मार्गदर्शन पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या पवित्र वचनांद्वारे तू आम्हाला करणार आहेस, ते तुझं मार्गदर्शन समजण्यास आमचे आत्मिक कान तू उघड. प्रेमळ पित्या, त्याप्रमाणे आचरण करण्यास तुझी शक्ती आणि सामर्थ्य तू आम्हाला दे. हे कृपाळू परमेश्वर दे बापा, ही भक्ती तुझ्या प्रिय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी सहकार्य मंडलिक परिवारानं आणि प्रशांत तिडके यांनी केलेलं आहे, याबद्दल तू त्यांनाही आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. देवाच्या पवित्र लोकांनो, देव अंशानं प्रकारानं मानवाच्या संगती बोलला. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये देव मानवाशी प्रत्यक्षामध्ये येऊन एदेन बागेमध्ये प्रत्यक्ष बोलत असायचा. त्यानंतरच्या काळामध्ये देवानं संदेश त्यांच्याद्वारे मानवाशी वार्तालाप केला. त्यानंतरच्या काळामध्ये तो आपल्या एकुलते एका पुत्राच्या द्वारे या मानवाशी बोलला. आणि आजच्या या काळामध्ये पवित्र आत्म्याद्वारे त्याच्या वचनांच्या माध्यमातून तो आपल्या प्रिय लोकांशी संवाद साधत आहे. मागील सप्ताहात ज्या थीमवर आम्ही मनन आणि चिंतन केलं, ते थीम होतं प्रभू येशू ख्रिस्त मार्ग, सत्य व जीवन आहे. आणि आजच्या या रविवारचं थीम आहे आमच्या प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्तानं पवित्र आत्मा पाठवून देण्याचं अभिवचन त्याच्या शिष्यांना दिलं. पवित्र आत्मा आमच्या चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या विश्वासा अनुरूप आम्ही पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रैक्यावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. आणि आमचा विश्वास अंगीकार, प्रेषितांचा मतांगीकार किंवा निकेचा सिद्धांत सार यामध्ये जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर त्या सिद्धांतामधून देखील आम्ही हाच विश्वास प्रगट करत असतो की आम्ही पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रैक्यावर विश्वास ठेवणारे आहोत. आणि या त्रैक्याचं कार्य अगदी उत्पत्तीपासून ते प्रगटीकरणापर्यंत आम्हाला पाहायला मिळतं. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, तीन व्यक्ती एकच देव, असा आमचा विश्वास आहे. तीन रूप आहेत परंतु देव मात्र एकच आहे. आणि या एकाच देवानं उत्पत्तीपासून ते प्रगटीकरणापर्यंत कार्य केलेलं आहे. आणि मी सुरुवातीला म्हटलो त्याप्रमाणे देव अंशानं प्रकारानं आपल्या लोकांशी बोलला.
प्रभू येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र याच्याद्वारे या जगाशी संपर्क साधल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये त्यानं आपली सेवा दिल्यानंतर आणि आपला कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यानं दिलेली सेवा पुढे चालविण्याकरिता शिष्यांना सामर्थ्य मिळावं म्हणून पवित्र आत्मा पाठवून देण्याचं आश्वासन आजच्या रविवारी आपल्या शिष्यांना दिलेलं आहे. परिस्थिती अशी होती, प्रभू येशू ख्रिस्ताला आता या जगातून स्वर्गामध्ये जाण्याची वेळ जवळ आलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या मृत्यूनंतर जी परिस्थिती शिष्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती तीच भावना पुन्हा एक वार शिष्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागलेली होती. 3 दिवस प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये नव्हता आणि त्यांनी भीतीनं स्वतःला दाराच्या आड कोंडून घेतलेलं होतं आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होणार ही चिंता त्यांना मोठ्या प्रमाणात भेडसावू लागलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये शिष्य असताना पुन्हा त्यांनी निराशेमध्ये जाऊ नये, पुन्हा त्यांनी भीतीमध्ये किंवा दडपणामध्ये जाऊ नये याकरिता आणि त्यांना पुन्हा एक वार जोमानं प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांच्यावर सोपवलेलं काम पूर्णत्वाकडे न्यावं यासाठी सामर्थ्यशाली पवित्र आत्मा पाठवून देण्याचं आश्वासन प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना त्यावेळेस देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. भीतीनं पुन्हा एक वार ग्रासलेल्या आपल्या शिष्यांना धैर्य देत असताना आम्ही वाचन केलेल्या शास्त्रपाठानुसार प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं सामर्थ्य त्यांना दिलं. आद्य मंडळीतील सेवा कार्य आणि खास रीतीनं संत पावलाचं सेवा कार्य आपण वाचन केलेलं आहे. या सेवेचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना दिलेलं होतं आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे दिलेलं होतं. पवित्र आत्मा अर्थात आमच्या विश्वासाप्रमाणे देवच, जो जुन्या करारामध्ये यहोवाच्या रूपाने दिसतो, नवीन करारामध्ये येशू जीजसच्या रूपाने दिसतो आणि आद्य मंडळीमध्ये तोच देव आता पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्यरत आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. प्रेषितांच्या कृत्याच्या 1 अध्यायामध्ये जर तुम्ही वाचन केलं तर स्वर्गारोहणाच्या वेळी प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना सांगितलं, तुम्ही यरूशलेम सोडू नका, कारण पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि त्यानंतर तुम्ही साक्ष असे व्हाल, सर्व जगासाठी साक्ष असे व्हाल पवित्र आत्मा आल्यानंतर. आणि त्यांना या पवित्र आत्म्याची वाट पाहण्यास प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं, कारण प्रभूच्या आत्म्याशिवाय प्रभूचं कार्य करणं हे अशक्य होतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं की पवित्र आत्म्याची यांना नितांत गरज आहे, कारण त्याशिवाय मी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते पुढे नेऊ शकणार नाही. जुन्या करारापासून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याबद्दल किंवा त्याच्या अस्तित्वाबद्दल आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळते. शमूएलाचं पुस्तक 1 शमूएल याचा 10वा अध्याय, 1 शमूएल याचा 10वा अध्याय आणि 6 आणि 7 ही वचन जर तुम्ही पाहिली तर त्या ठिकाणी तुम्हाला पवित्र आत्म्याचं
दर्शन आणि पवित्र आत्मा कशासाठी आला याबद्दलचं वर्णन पाहायला मिळेल. ती वचनं मी तुम्हासाठी वाचन करतो. पहिले शमूएल अध्याय 10 आणि 6 आणि 7 वचनं. तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर जोराने येईल व तूही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील व तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील. आणि ही चिन्ह तुला प्राप्त झाली म्हणजे तुला जे कर्तव्य करणं प्राप्त होईल ते तू करावे, कारण देव तुझ्याबरोबर आहे. जुन्या करारातील पहिला राजा म्हणून देवानं शाऊलाला निवडलं आणि या शाऊलाची निवड करत असताना देवानं शमूएलाच्या द्वारे त्याचा अभिषेक केला आणि त्याचा अभिषेक केल्यानंतर प्रथम त्याला पवित्र आत्मा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि तो कशा रीतीनं प्राप्त होईल या संदर्भात शमूएलानं त्याला या वचनांमधून सांगितलेलं आहे. शमूएल त्याला म्हणाला की तेव्हा पवित्र आत्मा जोरानं तुझ्यावर येईल, तेव्हा तूही त्यांच्याप्रमाणे भाषा बोलू लागशील. तेव्हा तूही त्यांच्याप्रमाणे भाषा बोलू लागशील आणि तुझ्यात बदल होऊन तू काय होशील? तू निराळा मनुष्य बनशील, तू वेगळा मनुष्य बनशील. पवित्र आत्मा जोराने तुझ्यावर येईल, तू त्यांच्याशी भाषण करू लागतील व तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य बनशील. पवित्र आत्मा आमच्याकडे पाठवण्याचं मुख्य कारण येशूचं हेच होतं की त्या पवित्र आत्म्याद्वारे आमच्यामध्ये बदल घडावा, आम्ही निराळा मनुष्य बनावं आणि आम्ही जगाला समजेल अशी भाषा जगाशी बोलावी. जगाला समजेल अशी भाषा जगाशी बोलावी याकरिता देवानं पवित्र आत्मा पाठवला. या ठिकाणी पवित्र आत्मा प्राप्त झाल्यानंतर जी सूचना शमूएलानं शाऊलाला दिली त्या सूचनेचा भाग 7व्या अध्यायामध्ये 7व्या वचनामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तेथे तो असं म्हणतो, ही चिन्ह तुला प्राप्त झाली म्हणजे तुला जे कर्तव्य करणं प्राप्त आहे ते तू करावे. पवित्र आत्मा प्राप्त झाल्यानंतर जे कर्तव्य, जे कार्य, जे काम तुला करायचं आहे तेच तू करावं. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं पवित्र आत्म्याचं आश्वासन आपल्या शिष्यांना त्याचं उरलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी दिलेलं आहे. आणि तो पवित्र आत्मा प्राप्त झाल्यानंतर ख्रिस्ताचं कार्य त्यांनी पूर्ण करावं अशी ख्रिस्ताची इच्छा होती. आणि आद्य मंडळीतील शिष्यांनी ख्रिस्ताची ती इच्छा अतिशय काटेकोरपणे पूर्ण केलेली वाचलेल्या दोन्हीही शास्त्रपाठामधून तुम्हाला पाहायला मिळेल. ख्रिस्ताची जबाबदारी पूर्ण करत असताना त्यांनी ख्रिस्ताचा कळवळा, ख्रिस्ताचं सामर्थ्य, ख्रिस्ताची सहनशीलता, ख्रिस्ताची नम्रता ही पुरेपूर धारण केली. अर्थात जी त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे प्राप्त झाली ती त्यांनी त्या ठिकाणी धारण केलेली आम्हाला पाहायला मिळते. आणि याच सामर्थ्यानं त्यानं प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य पूर्ण केलेलं आहे. हा पवित्र आत्मा जो देवाकडून आम्हाला प्राप्त होतो तो कधी कधी आम्ही चुकीच्या कार्यासाठी वापरला म्हणजे तो परत देव वापसही घेऊ शकतो. याचं उदाहरण आम्हाला शाऊलाच्या म्हणजे शाऊल राजाच्या जीवनामध्ये बघायला मिळतं. पहिले शमूएल याचा 15वा अध्याय आणि त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, वाचन केलं तर त्या ठिकाणी देवाचा आत्मा जो शाऊलाला त्याच्या अभिषेकाच्या वेळी मिळालेला होता आणि देवाचं
देवाच्या संदर्भात जे कर्तव्य पूर्ण करायचं होतं ते पूर्ण करण्यात ज्यावेळेस तो अपयशी ठरला, तेव्हा 15व्या अध्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, पहिले शमूएल याचा 15वा अध्याय, की देवाचा आत्मा शाऊलाला सोडून निघून गेला. तुम्ही वाचन करा, मी वचन सांगणार नाही, अध्याय मी सांगितलेला आहे, तुम्ही ते वचन शोधायचं आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तेव्हा देवाचा आत्मा शाऊलाला सोडून गेला आणि देवाकडून एक दुरात्मा येऊन त्याला त्रास देऊ लागला. आणि म्हणूनच देवानं जो पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला देण्याचं अभिवचन आजच्या दिवशी दिलं आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी ते अभिवचन पूर्ण केलं, तो आत्मा प्राप्त झालेले तुम्ही आणि मी आज या जगाशी देवाचा संदेश, देवाचा नियम किंवा देवाची संकल्पना जाहीर करण्याचे कार्य करत आहोत. आणि तो पवित्र आत्मा प्राप्त झालेले आम्ही लोक जर त्या पवित्र आत्म्याचा उपयोग देवाचा मानवाशी संवाद करून देण्याकरता करत नाहीत, तर मात्र आम्ही दोषी ठरणार आहोत आणि आमचा पवित्र आत्मा काढून घेतला जाणार आहे. दावीद राजा स्तोत्र 51 मध्ये अतिशय नम्रतेने प्रार्थना करतो. स्तोत्र 51 आणि वचन 10 मध्ये जर तुम्ही पाहिलं, 10 आणि 11 वचन, तर त्या ठिकाणी तो हीच प्रार्थना देवाजवळ करतो आहे की हे देवाबा, माझ्या ठाई स्थिर आत्मा तू दे आणि माझ्या ठाई असलेला पवित्र आत्मा तू काढून घेऊ नको. स्थिर आत्मा दे जो तुझी भाषा या जगातील लोकांशी बोलू शकेल, जो तुझा मानस या जगामध्ये असणाऱ्या लोकांच्या पुढे मांडू शकेल. तो आत्मा जो तुझं कार्य माझ्या जीवनामधून पुढे नेण्यासाठी तू मला दिलेला आहेस, तो पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. देवानं आम्हाला हा पवित्र आत्मा, संत पावलानं लिहिलेल्या पत्रामध्ये तो असं म्हणतो की विसार म्हणून दिलेला आहे, जो देवाची भाषा मानवापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करण्यासाठी आमच्याजवळ आहे. देवाची भाषा एकच आहे जी येशूनं वधस्तंभावरून प्रगट केली. देवाची भाषा एकच आहे जी येशूनं त्याच्या जीवनामधनं प्रगट केली. येशूची भाषा अर्थात प्रीती. आजची जी शास्त्रपाठ क्षमा करा, जी सार प्रार्थना आपण केली, त्या सार प्रार्थनेमध्ये हीच प्रार्थना आहे की हे देवा, तुझी जी प्रीती, हे येशू ख्रिस्ता, तुझी जी प्रीती जी तुझ्या ठाई होती ती आमच्या ठाई असू दे आणि तुझ्या त्या प्रीतीच्या गुणाच्या द्वारे आम्ही तुझे लोक आहोत हे इतरांनी ओळखावे असं तू होऊ दे. अर्थात निराशेनं, भीतीनं, दहशतीनं व्याप्त झालेल्या या जगामध्ये तुझ्या प्रीतीद्वारे वार्तालाप करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा तू आम्हाला दे. अर्थात तू दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे तुझी प्रीती आम्ही या जगामध्ये प्रगट करावी असा अनुग्रह हे देवा तू आम्हाला दे. कारण जगाला प्रीती अर्पण करण्यासाठी, जगाला पापक्षमा अर्पण करण्यासाठी, जगाला निराशेमधून बाहेर काढण्यासाठी, जगाला सर्व त्रास, पीडा, आजार, विकार यामधनं बाहेर काढण्यासाठी येशू ख्रिस्त आला आणि ते कार्य त्यानं वधस्तंभावर पूर्ण केलं. त्याचा अजेंडा या जगामध्ये येण्याचा लुकाच्या 4थ्या अध्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अवश्य वाचा लुक शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 16व्या वचनापासूनची काही वचनं तुम्ही वाचा.
त्यामध्ये येशू ख्रिस्त या जगामध्ये येत असताना या जगामध्ये येऊन त्याला काय करायचं होतं ते त्या ठिकाणी नमूद करून ठेवलेलं आहे. आणि त्याच अजेंड्याप्रमाणे येशूनं गरिबांची सेवा केली, आरोग्यदानाची सेवा केली, अन्नदानाची सेवा केली, अश्रुपुष्णाची सेवा केली, नवजीवन देण्याची सेवा केली, समेटाची सेवा केली. तीच सेवा या मंडळीमध्ये तुम्हाला आणि मला करायची आहे. सध्या लॉकडाऊनमुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे अतिशय भयानक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अन्नदान ही सेवा अतिशय मोलाची ठरत आहे. आपल्या समाजामधनं अनेक लोक ही सेवा करत आहेत. देवबापानं त्यांना ऑलरेडी आशीर्वाद दिलेलाच आहे, परंतु त्यांची ती सेवा बघून आमच्याही हाताला प्रेरणा मिळावी. आणि ही सेवा, अन्नदानाची ही सेवा प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला दिलेली आहे, जी पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला पूर्णत्वास न्यायची आहे. त्याकडे आम्ही विशेष लक्ष देऊया. परमेश्वर अर्थात प्रभू येशू ख्रिस्तानं पवित्र आत्मा देण्याचं अभिवचन आजच्या दिवशी, आजपासून 2020 वर्षांपूर्वी आपल्या शिष्यांना दिलं होतं. ते त्यानं पूर्ण केलं. तो पवित्र आत्मा त्यानं पाठवून दिला यासाठी की आम्हाला त्याचं उर्वरित कार्य पुढे 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 घेऊन जायचं आहे. आणि ख्रिस्ताचं संपूर्ण सेवा कार्य आजच्या परिस्थितीमध्ये ख्रिस्ती या नात्यानं आम्हाला करायचं आहे. आजच्या या कोरोनामय झालेल्या जगामध्ये ख्रिस्ताचा कळवळा, ख्रिस्ताची प्रीती, ख्रिस्ताचा दयाळूपणा, ख्रिस्ताची समेटाची भावना, क्षमा आणि कृपेची भावना आम्हाला स्वतःमध्ये घ्यायची आहे. आणि ती सेवा आम्हाला या जगाला अर्पण करायची आहे. देवबाप त्यानं आम्हाला दिलेल्या पवित्र आत्म्याचा योग्य वापर करण्यासाठी सहाय्य करो. पवित्र आत्म्याद्वारे जी अपेक्षा त्यानं आमच्याकडून केलेली आहे ती अपेक्षा पूर्ण करण्यास तो आम्हाला सामर्थ्य देव. आणि त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा योग्य वापर करण्यास तो तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करो. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. यावेळी आपण आपली दानं आदरानं सद्भयानं परमेश्वराला समर्पित करणार आहोत. आणि दानार्पण करत असताना एक गीत आपण गाणार आहोत. उपासना संगीत गीत क्रमांक 526. ख्रिस्त सर्व ख्रिस्तासाठी काही, सर्व शक्ती जीव प्राण. हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया. आणि हे गीत गात असताना आपली दानं देवबापाला समर्पित करूया. सर्व ख्रिस्तासाठी काही, सर्व शक्ती जीव प्राण, शब्द कामे कल्पना सर्व दीनता सजान, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा. येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा. हात हे त्याचे कार्य, पाय मागी चालया, नेत्र माझे त्या
स्तुती गावया येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जान येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जान ख्रिस्त राजा गौरवी प्रिय मना मानितो केवळे आश्चर्य पहा नित्य माझा थारा तो येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जान येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जान माझी खात्री आहे की आपण आपलं दान कुटुंबामध्ये जमा केलेलं आहे. तुम्ही जमा केलेल्या दानावर देवानं आशीर्वाद पाठवावा अशी प्रार्थना आपण त्याच्याकडे करणार आहोत. तसेच कोरोना या विषाणूचा सामना करत असणाऱ्या संपूर्ण जगाला देवापानं सामर्थ्य द्यावं अशी ही प्रार्थना आपण करणार आहोत. डोळे बंद करू, मानाखाली लावू, प्रार्थना करू. कृपाळू परमेश्वर देवबापा, आमच्याजवळ जे काय आहे ते तुझं आहे. तुझ्या कृपेनं आम्हाला प्राप्त झालेलं आहे. तू आम्हाला दिलेल्यामधूनच आजच्या या भक्ती प्रसंगी आम्ही तुझ्या सेवा कार्यासाठी तुझ्या पवित्र भांडारामध्ये आमच्या यथाशक्तीप्रमाणे दिलेला आहे. प्रभू, त्याचा तू स्वीकार कर. त्यासहित आम्ही स्वतःला अर्पून तुझ्या सेवेकरता समर्पित व्हावं असा अनुग्रही तू आम्हाला दे. जिवंत परमेश्वर देवबापा, अखिल विश्व संकटामधून जात असताना यावेळी आम्ही मध्यस्थी करतो. या व्हायरसचा सामना करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तुझी शक्ती आणि सामर्थ्य दे. या व्हायरसचा सामना करण्यासाठी अगोदरच हे परमेश्वर देवबापा, जी प्रतिकार शक्ती तू मानवी शरीरामध्ये ठेवलेली आहेस, ज्या प्रतिकार शक्तीला मानवानं विविध माध्यमातून नष्ट केलेला आहे, ती प्रतिकार शक्तीची प्रणाली पुन्हा एक वार अखिल मानवाला तू प्रदान कर. आणि प्रेमळ प्रभू, या विषाणूचा सामना करण्यासाठी धैर्य आणि सामर्थ्य तू आम्हाला दे. अखिल विश्वाला या विषाणूपासून दूर राखण्यासाठी सर्व राज्यकर्ते आपापल्या परीनं जे प्रयत्न करत आहेत, त्यांच्या प्रयत्नांना यश दे. सर्व राज्यकर्ते, राज्यकारभार पाहणारे या सर्वांना तुझं उत्तम आरोग्य तू दे. विशेष रीतीनं प्रेमळ पित्या, आमच्या भारत देशासाठी आम्ही मध्यस्थी करतो. भारत देशातनं या कोरोनाचा हा प्रादुर्भाव तू नष्ट कर. आमचे राज्यकर्ते, आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान अहोरात्र प्रेमळ पित्या यासाठी उपाययोजना करत आहेत. त्यांना तू यश दे, उत्तम आरोग्य त्यांना तू दे. त्यांना सहकार्य करणारे सर्व मंत्रिमंडळ यांच्यावर तुझी दयादृष्टी असू दे. या धोक्याच्या प्रसंगामधून तुझ्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी अहोरात्र रस्त्यावर असणारे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, त्याचप्रमाणे स्वच्छता कर्मी, पोलीस यंत्रणा या सर्वांना प्रेमळ पित्या तुझं आरोग्य दे. ही सेवा राष्ट्राला देत असताना
त्या सर्वांच्या कुटुंबियांना तुझं संरक्षण आणि तुझं आरोग्य दे. करोना या विषाणूपासून जे संक्रमित झालेले आहेत, न घाबरता या आजारावर मात करण्यास प्रभू तू त्यांना धैर्य आणि शक्ती दे. ज्यांनी आपले जीव गमावलेले आहेत, प्रेमळ पित्या, त्यांच्या आत्म्याला तू शांती दे. या मोठ्या संकटानंतर जी परिस्थिती सर्व जगामध्ये निर्माण झालेली आहे, त्या परिस्थितीचा सामना करण्यास प्रभू सर्व जगाला, जगातील लोकांना तुझी शक्ती आणि सामर्थ्य तू प्रदान कर. विशेष करून प्रेमळ पित्या, आर्थिक रूपाने पुन्हा एक वार सक्षम होण्यासाठी ज्या उपाययोजना आमच्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या आहेत, त्या उपाययोजना सफल होऊ दे आणि आमचा भारत देश पुन्हा एकदा आरोग्याच्या दृष्टीनं, आर्थिक रूपानं महाशक्तीकडे वाटचाल करणारा असा देश पुन्हा एक वार आत्मनिर्भरतेने आपल्या पायावर उभा राहू दे. प्रेमळ पित्या, सर्व तुझ्या हातामध्ये घे, तुझं नियंत्रण तू दे. औरंगाबादसाठी विशेष प्रार्थना करतो. प्रेमळ पित्या, तुझ्या सामर्थ्याची आवश्यकता आहे. दिवसेंदिवस या कोरोनाचा वाढणारा प्रकोप थांबण्यासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. हे कृपाळू प्रभू, तू शब्द बोल आणि प्रकोप थांबेल असा आमचा विश्वास आहे. कृपाळू प्रभू, सर्व तुझ्या इच्छेने होऊ दे. या विशेष दिवसातून वाटचाल करत असताना आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांना तुझ्या विश्वासामध्ये स्थिर आणि बळकट राख. आमचं सर्वस्व आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू, याच्याद्वारे आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व का तुझीच आहे. आमेन. आणि आता देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा याची सहभागिता तुम्हा सर्वांसह या विशेष दिवसामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व वैद्यकीय यंत्रणा, शासकीय यंत्रणा, सर्व पोलीस कर्मचारी, सर्व रुग्ण जे बाधित आहेत, सफाई कर्मचारी, या सर्वांसह आता आणि सदा सर्व काळ युगान युग असोत. सर्वांना सलाम. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. घरातच राहा, सुरक्षित राहा, प्रार्थनेत राहा, देवाच्या वचनामध्ये वाढा.